स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा, आता मी तुझ्यात दिसतो का मला. I love you. I love you too. तूच आजही तू द्या, तूच सावली या दिशा, वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. धैर्य, तुम्ही ना एकदम छुपे रुस्तम निघाला बघा. हो, एवढं सगळं तुम्ही कधी आणि कसं केलं? मला फक्त तुम्हाला आनंदी बघायचं होतं, सो केलं. कधी केलं ते सोडा. या प्लीज. थँक यू. प्लेजर इज ऑल माइन. धैर्य, तुम्ही ना क्लासेस काढले पाहिजेत बघा. आपल्या गर्लफ्रेंडला किंवा आपल्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी कसं सरप्राईज द्यावं ना त्याचे. खरं, कारण सरप्राईज देणं तर तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. तुमच्या एवढं भारी सरप्राईज कोणीच नाही देऊ शकत. आणि मी शिकवलं जरी ना तरी माझ्यासारखं सरप्राईज दुसरं कुणीच नाही देऊ शकत. कारण मी जिला सरप्राईज देतो ती सावी या जगात एकच आहे, आणि ती सुद्धा फक्त माझ्याजवळ. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भारी सरप्राईज असतो. तुम्हाला खुश करायला हा धैर्य काहीही करू शकतो. खूप मस्त आहे धैर्य सगळं.
इरा आता डोकं फिरवतोय माझं. त्याच्यामुळं माझा प्लॅन बोंबलणार आहे नक्कीच. काय करू मीच? एक मिनिट, ही इथं आली, ह्या आईला माहिती आहे, मला लगेच आईला सांगायला पाहिजे. सावी, मी आलोच, 2च मिनिट. आता कुठे गेले आणि अजून काय सरप्राईज देतात काय माहिती. चल 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 ये ये ये. अगं नीतू काय तुला सांगितलं ना आराम कर. तू का गडबड करतेस? काय यायची गरज होती का इथं? काय रे देवा, खरंच आजकाल तुझ्या नवऱ्याचं प्रेम जे काय तुझ्यावर उतू चाललंय ना, त्याला काय तोड नाही बघ. अजून या घरामध्ये काय काय बघावं लागणार आहे देव जाणे. आई, नवऱ्याचं बायकोवर प्रेम असलंच पाहिजे, आणि प्रेम असलं ना तर काळजी घेतलीच पाहिजे. ते काय नाही, तू काय म्हणतेस ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. ह्या अवस्थेत माझ्या बायकोची काळजी मी घेतली पाहिजे. तू तू उभारलीस, ये बस बस, ये 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 बस 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 बाळा बस, ये बस. हा हे घे ज्यूस, पूर्ण संपवायचा. घे चल. अहो पण तुम्ही कशाला बनवलं? मी बनवलं असताना माझा. आता पी ना. आता पिऊन टाक ना. नवऱ्याने बनवलंय ना एवढ्या प्रेमाने, घे पटपट. आई पिणार ना ती, पी पी पी. ही कॉल उचल. इकडं तुझ्या भावाची पोरगी त्याचं नव्हतं करायला निघाली. कॉल उचल, कॉल उचल, कॉल उचल. हा कसला चमत्कार म्हणायचा. मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं की हे माझी इतकी काळजी घेतील, माझ्यावर इतकं प्रेम करतील. पण शेवटी आज तो दिवस उजाडलाच. खरंच माझं बाळ आणि सावी दोघांचाही पायगुण म्हणायचा. शेवटी एक ना एक दिवस सगळं चांगलंच होतं. ह्याच दिवसाची मी एवढे दिवस वाट बघत होते. देवा थँक्यू. सावीचा फोन. तुला ना 100 वर्ष आयुष्य बघ. कसं? अगं कसं काय म्हणजे तुझाच विचार करत होते आता. बरं ते राहू दे. तुम्ही पोचलात ना व्यवस्थित? आणि देवदर्शन ते झालं ना? आम्ही नीट पोचलोय आणि देवदर्शन आम्ही उद्या करणार. बाकी तिकडं सगळं नीट आहे ना? हो अगं इकडं सगळं नीट आहे. तुला माहितीये का सावी, यांनी माझ्यासाठी आज ज्यूस बनवला आणि ते मला प्यायला सुद्धा दिलाय.
देणारच की. बायको आहे माझी, काळजी घेतलीच पाहिजे. हा तुम्ही एन्जॉय करा. हा चला. हे घे हे घे बरं. ज्यूस पी. फोनवर काय बोलत बसलेस? पी पी. आई, सावी काकूचा फोन आलाय का? आई, मला पण बोलायचंय. अगं सावी काकूचा फोन मला दे. चेतन आता काय करताय? मूर्ख बेअक्कल, सगळ्याची वाट लावून टाकलीस. वाट लावली म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हिरा, फोन द्या माझा. हिरा, माझा फोन द्या. फोन हवाय? तुम्हाला काय वाटलं तुमचं काय चाललंय ते मला कळणार नाही? आत्याला फोन लावताय ना? माझा फोन आहे, मला वाटेल ते करीन मी. आणा इकडे फोन. असं आहे का? मग हे घ्या फोन. पण एक लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही आत्याला जाऊन सांगाल की मी इथे आहे, त्या क्षणी मी सावीला जाऊन सगळं खरं खरं ते सांगून टाक. कुठे गेले? 2 मिनिटं म्हणून गेले, आता 10 मिनिटं होत आली, अजून कसे नाही आले? मीच जाऊन बघते. कधी नाही ते तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी ज्यूस बनवला होता ना, तसं आणलं नाही या मूर्ख मुलीने. मग राग नाही का येणार त्याला? पण भास्कर, लहान मुलांना बोलून काय उपयोग नाही रे. इथे मोठ्यांना शिस्त नाहीये, मग लहानांना काय शिस्त असणार आहे? मला एक गोष्ट कळत नाही, ज्यूस प्यायला दिला होता ना, फोनवर बोलायची काय गरज होती? ठीक आहे आई, मी पुसून घेते. नाही नको, जा जाऊन पड जा. अहो असू द्या, घेते मी. आता जा ना, म्हणतो ना तो जाऊन पड म्हणून. चल बा.
हे घ्या, लावा आता फोन. जाऊ ना, सांगू आता बघाच मी काय करते ते. लावा फोन. इरा इरा थांबा. मी नाही सांगणार आईला काही. पण आता तेवढ्यावरच नाही भागणार. तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. आता आणखी काय करू मी? धैर्य, हो लक्षात आहे ना तुमच्या? त्याच्या घरात माझा बर्थडे सुरू होतोय. तुम्ही त्या सावीला आत्ताच्या आत्ता इथून कटवा आणि माझ्यासोबत माझा बर्थडे केक कापायला या. आणि असं जर नाही केलं ना तुम्ही, तर मग बघा मी काय करते ते. हे बघा इरा, तुम्ही काही करणार नाही आहात. मग मी सांगते तसं तुम्ही करा. सावी, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अजून एक सरप्राईज? चला. माझ्या सगळ्या नियोजनावर त्या सावीनं पाणी फिरलंय. सगळं बट्ट्याबोळ करून टाकलाय. आई आई अगं किती चिडशील. मला माहित होतं हे सगळं असंच होणार आहे, म्हणून मी सांगत होतो का त्या पोरीला घरात घेऊ नकोस. पण ना, माझं ऐकलं असतं ना तर ही वेळ झाली नसते. ऐकायचं सोडा, तू तर तिला सून म्हणून घरात आणण्यासाठी फुल सपोर्ट केला. मूर्ख आहेस का रे जरा? मूर्ख आहेस? तुला काय वेळ कळत नाही? जुन्या गोष्टी काढत बसलाय ते. तुझं कसं माहितीये, आधी स्वतः काहीतरी प्रकरण करायचं आणि नाका तोंडात पाणी जायला लागलं ना की दुसऱ्यांच्या मधून तुम्ही काढायच्या. मूर्खा, आता जी परिस्थिती ना याच्यावर विचार करायला शिक जरा. सावी आहे, त्यामुळे जे काय करायचंय ना ते या 24 तासात. तेवढाच वेळ आहे आपल्याकडे. मला आता करायचं काय? ते औषध सांडलं सगळं. आई, एखादा डॉक्टर शोधायचा काय? एकदा हात भाजून झालाय ना, हा परत हाऊस आले आगीत हात घालायची. कळत कसं नाहीये, डॉक्टरचं नाव जरी काढलं ना तर तुझी बायको लगेच त्या सावीला फोन करून नाही का सांगणार? मूर्ख. त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय ते त्याला कसली शंका पण नाही आली पाहिजे. मग करायचं काय? आई सांग की काय प्लॅन आहे? तुला सांगायची गरज भासत नाही मला. आता जे काय करायचं ते मीच करते. तू फक्त एक काम कर, तुझ्या बायकोला खुश ठेव. इतकं खुश ठेव की आपण जे काय करणार आहोत ना त्याची तिला शंका पण येता कामा नये. करशील ना? होय, करतो की करतो.
मग बघतो. काहीही झालं ना तरी उद्या मी हे प्रकरण संपवून टाकणारच. मग कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी. आजही हसते या मनी चांदणे. माझ्या सुंदर बायकोसाठी तिच्यासारखंच सुंदर सरप्राईज. बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी. बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी. पाऊस तो पहिला ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या. स्पर्श तुझा होता जरा जरा लाजरे तुझ्या सवे साजरे. ऋतूंचे ऋतूंचे खरे सोहळे. बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी. बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी. सावी, माझ्या आणि धैर्यांमध्ये तू परत आलीस. आता तू वाचणार नाहीस. नाही वाचणार तू सावी.
असं वाटतंय ना, जगातली सगळी घड्याळं बंद पडावी. ही वेळ आहे तशीच थांबून जा. पुरावी ती फक्त न संपणारी रात्र आणि न सुटणारी मिठी. खरंच असं वाटतंय की ही वेळ अशीच थांबून राहावी. पण धैर्य कुणी आलं तर? कुणी येऊच शकत नाही. तुम्हाला बरं माहिती? हो मग, मी स्वतः सांगितलंय तसं. इकडं कुणी फिरकायचं सुद्धा नाही म्हणून. त्यामुळं इथं आता फक्त तुम्ही आणि मी. आणि कोण? आपलं प्रेम. शेवटच्या श्वासापर्यंत. मला तुम्हाला अजून खुश बघायचंय. सो सरप्राइजेस अजून संपलेले नाहीयेत. चला 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 चला. बस इथं. हिअर वी गो. हे तुमचं नेक्स्ट सरप्राईज. धैर्य हो, एवढी सरप्राईजेस कोण देत? मी. सावी, आजचा दिवस, ह्या सगळ्या मोमेंट्स आयुष्यभर तुमच्या सोबत राहिल्या पाहिजेत. मला सारखं असं वाटतं की लग्न करून तुम्ही घरात आलात, पण हवे तेवढे आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला आलेच नाही. तो माझ्या आणि माझ्या घरच्यांमुळे सतत प्रॉब्लेम्स फेस करायला लागलेत तुम्हाला. सासरी येताना तुमचेही किती स्वप्न असतील ना, पण इकडे आल्यावर सगळं. धैर्य, असा विचार सुद्धा मनात आणू नका. अहो, जे काय झालं त्याच्यात तुम्ही माझ्या सोबत होता. झालं तर मग माझा आनंद माझ्या सोबत होता. आणि घर म्हणलं की प्रॉब्लेम तर आलीच की. उलट तुम्हाला माहितीये, घरात आल्यापासून नीता वहिनी, अवंती वहिनी ह्या मला मैत्रिणी सारख्या मिळाल्या. दामिनी मॅडम तर माझ्या आईच झाल्या. आणि तुम्ही तर माझ्यासाठी काय काय करताय. आज पण माझ्या आईशी बोलणं करून दिलं. खरं, जसं जसा वेळ जातोय ना, तसं तसं मला कळतंय मी खरंच लय भाग्यवान आहे. भाग्यवान तर मी आहे.
नाही, मला नको. का? खावा की. सावी आहो, खरंच नको मला. म्हणजे त्याचं काय आहे ना सावी, मी जरा जास्तच गोड खायला लागलो. तुमचं काही नाही हो, पण मी जाड होत चाललोय. त्यामुळं मला नको. तुम्ही करा एन्जॉय. राहील तसं पण एवढी भारी पेस्ट्री कसं काय कोण शेअर करत? आणि मी तर सगळी पेस्ट्री संपू शकते. धैर्य, मला एक सांगा, समजा उद्या मी जाड झाले तर मग तुम्ही आता जितकं माझ्यावर प्रेम करता तितकंच कराल ना नंतर पण? सावी, तुमचं निखळ मन बघून प्रेम केलंय मी तुमच्यावर. काही झालं तरी ते कमी होणार नाही. हवा बिंदास्त. धैर्य, एवढा गोड दिवस होता आणि त्या गोड दिवसाचा शेवट पण एवढा गोड झाला. मला ना सगळे असे ड्रीम सारखंच वाटतंय बघा. धैर्य, अचानक ना सगळं असं स्लो स्लो वाटतंय मला. कदाचित ना मला झोप आली.